नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत, पण त्यातल्या 2-3 निवडणुका गाजत आहेत. मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक इथल्या निवडणुका वेगवेगळ्या कारणाने गाजत आहेत, चर्चेत आहेत. सर्वाधिक चर्चेत आहे ती पुण्याची निवडणूक. पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. अजितदादा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. अजितदादांनी चक्क गुन्हेगारांना तिकीटं दिली आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीची तिकीटं काही गुन्हेगारांना दिली आहेत. त्यामुळे अजितदादा पुण्याचे पालकमंत्री की गुन्हेगारांचे पालकमंत्री. दादांच्या राष्ट्रवादीने चक्क गुन्हेगारांना मैदानात उतरवले नाही. लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गुन्हेगारी मुक्त पुणे एकेकाळी अजितदादांचा नारा होता की गुन्हेगारांमुक्त पुणे. गुन्हेगारांना टायरमध्ये घाला, कोयता गँगचा बंदोबस्त करा, नाहीतर बघतोच तुम्हाला, अशा शब्दात दम देणाऱ्या अजितदादांना का सध्या काय झालं आहे, त्यांचं नेमकं काय चालू आहे हे कळायला मार्ग नाही. परंतु लोकांमध्ये चर्चा आहे, गुन्हेगारी मुक्त पुणे करण्याचा अजितदादांचा वादा गेला कुठं? म्हणजे पुण्यातील कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर याला अजितदादांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. आता बोला, एका युवा नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात बापू नायरचं नाव समोर आलं होतं. हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून त्याला अटकही झाली होती. बऱ्याच उलटापालट झाल्या. 2 वर्षापूर्वी तो जामिनावर सुटला आणि आता चक्क राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवतोय. दुसरी केस तसलीच आहे. गँगवॉरची पार्श्वभूमी असलेल्या आंदेकर टोळीलाही अजितदादांनी बळ दिलेलं दिसत आहे. आंदेकर टोळी एका हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या दोघींना, एक नाही दोघींना, दोन्ही महिला आहेत, दोन्ही महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीने तिकीटं दिली आहेत. त्या दोघी तुरुंगातूनच निवडणूक लढवत आहेत. त्या दोघी सध्या तुरुंगात आहेत, तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत. आणखी एक केस आहे, असलीच आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला अजितदादांनी मैदानात उतरवलं आहे. म्हणजे सांगण्यासारखे तीन केसेस, 3 उदाहरणं आत्ताच मी तुम्हाला दिली. काही लहानसहान प्रकरणं आहेत अशी, पण हे 3 सॉलिड केसेस आहेत की ज्याच्यामध्ये गुन्हेगारांना पाठबळ दिल्याचं उघड होतं आहे. काही महिन्यापूर्वी गुन्हेगारावर कठोर कारवाईची भाषा करणाऱ्या अजित पवारांनी आता चक्क गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्यांना एबी फॉर्म वाटला आहे. गुन्हेगारांना टायरमध्ये घालण्याची भाषा करणारे पालकमंत्री आता त्यांना महापालिकेत पाठवायला निघाले. का निघाले? म्हणजे पुणे एकीकडे IT हब म्हणून विकसित होत आहे, शिक्षणाचं केंद्र म्हणून ते प्रसिद्ध आहेत, आणि दुसरीकडे गुन्हेगारी टोळ्या वाढत आहेत.
म्हणजे पुण्यामध्ये एका अंदाजाप्रमाणे 80 गुंडांच्या टोळ्या आहेत. 80. त्यामुळे पुणे हे सामान्य माणसासाठी सुरक्षित राहिलेलं नाही. 80 टोळ्या म्हणजे काय? खंडणी वसुली, हत्या आणि धमकावण्याचे गुन्हे. धमकावलं असले गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना राजकीय आश्रम मिळतोय. त्यामुळे सामान्य मतदारामध्ये भीती आहे, अस्वस्थता आहे की एकीकडे तुम्ही लोकांना, गुन्हेगारांना टायरमध्ये घालण्याची भाषा करता आणि एकीकडे तिकडे तिकीटं देता. म्हणजे याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचं? म्हणजे लोक इतके भोळे आहेत का, की लोक इतके अनाडी आहेत का की तुम्ही सांगाल आणि लोक त्यांना मतं देतील? पण तसं लोकांना गृहीत धरलं जात आहे. म्हणजे अजितदादांनी ज्या पद्धतीने तिकीट वाटली आहेत त्याहून दादा असे समजतात की बाबा आपल्या पक्षाचा उमेदवार आहे, कारण जिंकून येण्यासाठी लढवलं जाते, पडण्यासाठी कोणी निवडणूक लढत नाही. तर अजितदादा हे लोकांना ताकद का देत आहेत, हा एक कळीचा मुद्दा आहे. कॉमेंट करा. नमस्कार.